आपण ज्या अंबाजोगाई शहरामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालयातील B.Ed सेवांतर्गत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरोप देत आहोत। ते अंबाजोगाई शहर समुद्रसपाटीपासून सुमारे 2100 फूट उंचीवर बालाघाट डोंगराच्या घाट माथ्यावर वसले आहे। त्यामुळे येथील हवा समशीतोष्ण व कोरडी आहे। श्रेष्ठ कवीची जन्मभूमी व मुनिजनांची योगभूमी होण्याचे भाग्य या नगरीला लाभले। हे गाव धारूर परगण्याखाली होते। मुसलमानी अंमलात ब्रिटिश प्रबळ झाल्यावर इंग्रजी सेनेने लष्करी ठाणे येथे निर्माण केले। निजामी राजवटीत मुसलमान राज्यकर्त्यांना आपल्या संस्कृतीची छाप दृष्टोपतीस यावी म्हणून राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी या तालुक्याच्या मामलेदाराने सन 1903 मध्ये या शहराला मोमिनाबाद हे नाव कलमेच्या एका फटक्याने दिले। पुढे 50-60 वर्षानंतर दिनांक 18 सप्टेंबर 1948 ला निजामी सत्तेचा शेवट झाला। भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर पुढे 30 ऑक्टोबर 1961 ला अंबाजोगाई हे नाव देण्यात आले। B.Ed महाविद्यालयाचा इतिहास। वर्धा शिक्षण पद्धतीने जीवन शिक्षण देणारा शिक्षक तयार करण्यासाठी सप्टेंबर 1951 मध्ये निजामी राजवटीत लष्करासाठी बांधलेल्या काही इमारतीमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करून ट्रेनिंग कॉलेज उघडण्यात आले। त्यावेळेस कमीत कमी 7वी पास ही अट होती। त्यावेळेस श्री तेरखडकर नावाचे मुख्याध्यापक व 6 सहशिक्षक व 1 प्राचार्य असे या ठिकाणी फील्डमन म्हणून शिक्षण देण्याचे काम सुरू केले व अशा रीतीने B.Ed महाविद्यालयाची सुरुवात झाली। अशा ऐतिहासिक इमारतीमध्ये प्रेक्षागृहामध्ये या ठिकाणी B.Ed द्वितीय वर्षच्या विद्यार्थ्यांना सेवांतर्गत B.Ed प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी निरोप देण्यात येत आहे। त्याचा हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। सेवांतर्गत B.Ed प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरोप देण्यात येत आहे। त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे। शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी रोपवन क्षेत्र 0.4 हेक्टर याच्यामध्ये विविध असं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि त्याचे संगोपन सुद्धा अतिशय सुंदररित्या करण्यात आलेलं आहे। पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक अशा प्रकारचं हे महाविद्यालय ओळखलं जातं। याचं सर्व श्रेय या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्राचार्या श्रीमती परळीकर मॅडम व त्यांचे सर्व सहकारी येथील कर्मचारी यांना या ठिकाणी जातं। ड्रिप करण्यात आलेले आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी B.Ed प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज असं वसतिगृह देखील या ठिकाणी शासकीय अध्यापक महाविद्यालयात उपलब्ध आहे। द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झाडं या ठिकाणी भेट देण्यासाठी आणलेली आहेत।
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीन आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी, एक प्रतिज्ञा असे आमुची, ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना, ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना, चिरंतर ज्ञानाची साधना, ज्योत जागवू सुजानतेची सकलांच्या अंतरी, तीच निवारिल पटल तमाचे प्रभात सूर्यापरी, ज्ञानच देऊळ ज्ञानच दैवत, प्रगतीच्या पूजना, चिरंतर ज्ञानाची साधना, नव्या युगाच्या नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे, त्यातच आमुच्या उजळ उद्याचे आश्वासन राहे, मुक्त करील तो परंपरेच्या बंदीघरातून मना, चिरंतर ज्ञानाची साधना, चिरंतर ज्ञानाची साधना, हाच मंत्र नेईल आम्हाला दिव्य भविष्याकडे, न्यायनीतीचे पाऊल जेते भेदाशी ना अडे, जे जे मंगल पावन त्याची जेते आराधना, चिरंतर ज्ञानाची साधना, चिरंतर ज्ञानाची साधना, एक प्रतिज्ञा असे आमुची, ज्ञानाची साधना, चिरंतर ज्ञानाची साधना, चिरंतर ज्ञानाची साधना, ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना, चिरंतर ज्ञानाची साधना, चिरंतर ज्ञानाची साधना, एक प्रतिज्ञा असे आमुची, ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना, ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना, चिरंतर ज्ञानाची सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई येथे सेवांतर्गत बीएड द्वितीय वर्षात असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना निरोप देण्यासाठीचा आज दिनांक 17 मे 2025 रोजीचा निरोप समारंभ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई प्राचार्य डॉक्टर परेंद्र मॅडम आणि प्रमुख उपस्थितीमध्ये या कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, माननीय प्राध्यापक काटकर सर, माननीय प्राध्यापक कुलकर्णी मॅडम, माननीय प्राध्यापक डॉक्टर देशपांडे सर, माननीय प्राध्यापक यादव मॅडम, माननीय प्राध्यापक बावगे मॅडम आणि ज्यांना निरोप द्यायचा आहे
ते द्वितीय वर्षातील सर्व प्रशिक्षणार्थी आणि जे निरोप देणार आहेत ते BEd प्रथम वर्षातील सहर्ष स्वागत. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समयित वाद. ते ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात आणि दीप प्रज्वलनाने करूया या कार्य पुष्पमाळ तयार. आणि अशीच माणुसकी आपल्याला या शैक्षणिक सामाजिक कार्यातून निर्माण करायची असते आणि ती आपल्या समाजामध्ये समाजाच्या विकासासाठी शैक्षणिक हितासाठी पसरवायची असते. वर्ग मार्गदर्शक वर्ग आदरणीय काटकर सर, आदरणीय देशपांडे सर, आदरणीय कुलकर्णी मॅडम, आदरणीय यादव मॅडम, आदरणीय भावगे मॅडम आणि आंधळे सर या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. मान्यवरांचे काय म्हणे नाव तुमचं? फ्रेम वाटलं तर हे करू आता. फ्रेम ठेवा आपण आता. सर इंडिव्हिज्युअल फ्रेम
स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्प जीवन या संग्रा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. प्रथम वर्षामध्ये पात्रकर आणि आदरणीय हिरवे सर त्याच्यामध्ये आशाता होळकर मॅडम डॉक्टर मस्के सर हे शिक्षक पंत त्या ठिकाणी होते. आज त्यांचे कर्तव्य आहे. तसेच यावर्षी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सर आदरणीय प्राध्यापक कुलकर्णी मॅडम माननीय प्राध्यापक डॉक्टर देशपांडे सर यादव मॅडम प्राध्यापक यादव मॅडम आणि बावळे मॅडम व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रश्नार्थी. निरोप समारंभ हा आठवणीचा आहे. आजचा दुःखाचा क्षण आहे. आठवणीच्या या गाठी साठवू या मनामध्ये. निरोपाच्या या क्षणी अश्रू दाटतील डोळ्यामध्ये. डॉक्टर पडळकर मॅडम यांच्यासाठी भेटवस्तू आदरणीय श्री काटकर यांच्याकडे सोपवली जात आहे. कबूल करना यही आदत है. मी सिरियल नंबरने यामध्ये जाऊ दे ना सर थोडं मागे ना शुभेच्छा सर आणि खूप खूप आभार. त्यानंतर बैरट सर यांचं धन्यवाद. त्यानंतर सुरेखा यांचं स्वागत. डोंगरे लक्ष्मण सर यांचं डोंगरे सर यांचं स्वागत यांचं स्वागत गुरुदेव भानुदास सर करतील. अंसाराम सर यांचं स्वागत गुरुदेव भानुदास सर आहेत ना. गुरुदेव भानुदास यांचं स्वागत मोरे ईश्वर सर करतील. भवानी सर यांचं स्वागत मोरे ईश्वर मोरे श्रीनिवास सर करतील. यांचं स्वागत खोबरे सर यांचं स्वागत करते. खोबरे सर यांचं स्वागत करते. खोबरे सर यांचं स्वागत करतात. मानवे सर यांचं स्वागत फुगे संदेश करते. धन्यवाद. मुळे गोविंद सर यांचं स्वागत. मुंडे कल्पना मॅडम यांचं स्वागत.
जेवढे आमच्याकडे आले आहेत त्यांनी स्वागत केलं आहे. जे पुढे राहिले आहेत कृपया स्वागतही करतो आणि त्याबरोबर अभिनंदन आणि खूप खूप आभार मॅडम. मान्यवरांचे आभार. असे जे कार्यक्रम असतात ते कशासाठी, असे कार्यक्रम जे होतात किंवा आपण जे करतो ते कशासाठी, तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर परळीकर मॅडम, तसेच पाहुणे प्राध्यापक काटकर सर, प्राध्यापक देशपांडे सर, प्राध्यापक यादव मॅडम आणि प्राध्यापक कुलकर्णी मॅडम, या ठिकाणी हा जो निरोप समारंभ आहे हा केवळ हिंगमिरे सर, त्यानंतर होळकर मॅडम यांनी देखील आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन गेल्या वर्षी केलेलं होतं. त्यानंतर आता जी टीम आहे ही दुसरी टीम आहे, म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला 2 टीमकडून मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई हे महाराष्ट्रातलं सर्वात 1 नंबरचं अभ्यास केंद्र आहे की ज्या ठिकाणी सर्व उपक्रम हे नियमानुसार आणि व्यवस्थित आणि अतिशय उच्च विद्या विभूषित असे प्राध्यापक आम्हाला 2 वर्षी लाभलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी जो B.Ed पास होऊन जाणारा छात्राध्यापक आहे, कोणत्याही याच्यामध्ये तो अडणार नाही, तो एक परफेक्ट असा प्रशिक्षणार्थी होऊन बाहेर पडणार आहे. तर या निरोप समारंभाच्या निमित्तानं एक बोधकथा सांगणार आहे. तर थोडक्यात बोधकथा नाही तर एक छोटीशी गोष्ट आहे, मित्र कसा असावा या बाबतीमध्ये. तर मी व्यक्त करतो. प्रथम वर्षाला मला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले, त्याच्याविषयी कृतज्ञता देतो. कारण असं होतं ते मला वाटत होतं की सातत्याने नीट होणार नाही, परंतु संशयावर जर माझ्या मनात संशय राहिला, मी कृतज्ञता नाही व्यक्त केली तर माझ्या मनामध्ये अनंत काळासाठी ती वेदना राहील. म्हणून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय. कुठंतरी तुमचा जन्म झाला, कुठंतरी माझा जन्म मधुरवाणी कशा सुंदर तुम्ही दिसता तरी सुंदर. मधुरवाणी कशा सुंदर तुम्ही दिसता तरी सुंदर.
मध्ये शिक्षण उशीर झाला तरी मागे बसायचं असं सांगलं. अगदीच पहिलीचं वर्ग होता आणि त्या अनुभवासाठी म्हणजे आयुष्यातलं सगळं काही होऊ शकतं पण पाठीमागे जाता येत नाही. पण ते पाठीमागे गेलं त्या सर्वांचे आभार व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आदरणीय पाटणकर सर, आदरणीय बोरकर मॅडम, आदरणीय मुळे सर, आदरणीय इंजिनियर सर आणि आदरणीय मस्के सर थोडीशी गडबडली तर या सर्वांचा आभार माना. कारण त्यांनी मला आयुष्यामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये नेलं. गोंधळ करणारा वर्ग सगळेच माझे वर्गबंधू आणि वर्ग भगिनी सगळेच पहिलीच्या वर्गामध्ये गेलो होतो. डोळ्याचा दम दिला सरांनी. अगदी बाईचं पाठ दुमडलं तरी अरे हे दुमडले इथे याचे मार्क कमी होणार तुमचे. म्हणजे लिखाण कसं करायचं, तो लेखन कसं करायचं, अभ्यास कसा त्याचं गांधारीचं नाटक होतं. 7वीच्या पुस्तकाचा जर कोणी शिकवला असतं तर माहित असेल. तर त्याचं गांधारी या खेळामध्ये सदा नावाचा एक कुंभार असतो आणि तो गाडी मडकी विकण्यासाठी गावागावी जात असतो आणि त्याला सकाळी लवकर निघावं लागत असतं. भल्या पहाटे तो एके दिवशी भल्या पहाटे निघतो. पण त्याचा छोटा मुलगा असतो गजा नावाचा. तो यादव मॅडम असतील, कुलकर्णी मॅडम असतील, गणगोपाल बाबू मॅडम असतील, प्राचार्य मॅडम असतील, या सर्वांना जातं. बघा मॅडम किती जरी कलकसिस्तीच्या असल्या, काटकर सरांना, देशपांडे सरांना आणि दोन्ही मॅडम काही जरी बोलल्या, मात्र आपल्या पण तेपर्यंत आपले या 1 वर्षामध्ये अतिशय प्रेमळ आणि प्रमाणात जीवभावाची मित्रमंडळीप्रमाणे या सर्व अध्यापक लोकांनी आपला मार्गदर्शन केले. नक्कीच या आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आम्ही आमच्या सेकंडरीच्या बंधू भगिनी नक्कीच आपल्या जीवनामध्ये अवलंबन करण्याचा 100% प्रयत्न करू. आपण जी शिदोरी आम्हाला या चिरकुट्यामध्ये बांधून दिलेली आहे. कारण आपल्याकडे आपण मराठी भागात येणार आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक चिरकुट्यामध्ये भाकरी बनवून केलं जातं. ही शिदोरी आहे. ही शिदोरी आजच्या कार्यक्रमामुळे नक्कीच तुमचा मार्गदर्शनाचा आता शिक्षकीपणाचा विकून गेला. आता विद्यार्थी सूक्ष्म पाठाचं रात्र गेले वाचन, सूक्ष्म पाठाचं रात्र गेले वाचन. पहिले वर्ष झाल्यावर मी मनामध्ये सुखावलो. प्राध्यापकांच्या समांतराला हळूहळू सरावलो. इतक्यात एक वार्ता आली, सारे समुद्र बदलले. इतक्यात एक वार्ता आली, सारे समुद्र बदलले. मध्येच हे कसे झाले, आम्ही सारे शिक्षक उघडले. दिवाळीच्या सुट्टीत झालो निवडणुकीने जा, दिवाळीच्या सुट्टीत झालो निवडणुकीने जा. मग ऑनलाईनच्या सत्राला पुन्हा येणारा तरुण, कारण येणारा प्रत्येक रविवार ऑनलाईनला होत होतो. सर्व पाठ संशोधन प्रॅक्टिकलचा माला आहे. सर्व पाठ संशोधन प्रॅक्टिकलचा माला आहे. सावध असा नवागतांनो, हा तुम्हाला इशारा आहे. तुम्हाला जर विचार करायचे
शब्दांकन आलेलो सांगता पण जे शब्दांकन केलं होतं आम्ही जे भेटलो माता आणि मातेच्या दोन्ही हजार आणि बीएड ऍडमिशन घेतले आणि जो ज्यांना माहिती ते म्हणायची अरे तुम्हाला काय पगार कमी आहे कशाला घेतली ऍडमिशन अहो पण सर्व काही इंक्रीमेंट साठी नव्हतं ना जसे 4 दिवस तासाचे 4 दिवस पुण्याचे असतात तसेच आम्हाला 4 दिवस शिक्षकाचे आणि 4 दिवस विद्यार्थ्यांचे पण अनुभवायचे नवीन मित्रमैत्रिणींची ओळख करून घ्यायची होती आणि त्यामुळे आम्ही बीएड ऍडमिशन घेतलं होतं किती पगार तुलत नाही गरजा संपत नाही तसेच ते इंक्रीमेंट जरी भेटलं तरी ते पुरणार नाही किंवा मग त्याच्यातलं समाधान मानलं तर ती पण खूप मोठी गोष्ट आहे तर इंक्रीमेंट मिळवणं तर हा बीएड ऍडमिशन घेण्यामागे नव्हता आम्हाला आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावायच्या होत्या म्हणून आम्ही बीएड ऍडमिशन घेतलंय आनंद खूप झाला आमचा बीएड कॉलेजमध्ये वेळेबद्दल आणि शिस्तीबद्दल जे नियम आहेत ते खूप छान आहेत आणि ते खरोखरच आपल्या सर्वांसाठी फायद्याचे आहे धन्यवाद सर्वांचे शिक्षकांकडून दिवसाकाळचा अभ्यास केंद्र शिस्तीत बरोबर घेण्याचा प्रयत्न केला कमी वेळात जेवढे देत आणि तेवढे मुद्दे रुजवण्याचा आणि समांतर करण्याचा प्रयत्न केला बाकी सर्व घेण्याचा आशा आहे आम्ही थोडे तरी यशस्वी झालो असतो पुढच्या वाटचालीसाठी आनंद शुभेच्छा अगदीच प्राचार्य डॉक्टर परेड आपण गुरु म्हणून काम करत असतो गुरु आकर्षण आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि विद्यार्थी आपल्याला शिकत पाहिजे विद्यार्थी आपल्यासमोर तासन बोलला पाहिजे आणि त्यांनी त्याची प्रत्येक समस्या तुमच्या समोर मांडली मी फार मोठं भाषण करणार नाही कारण वेळेचं मला त्या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी काम करत असताना आपल्या भारतीय समाजामध्ये अंधश्रद्धा त्या ठिकाणी कशी नष्ट होईल भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये देशभक्ती कशी निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये कट्टरता निर्माण करायची पण कट्टरता निर्माण करत असताना सामाजिक कट्टरता निर्माण करायची मात्र देशाबद्दल प्रत्येक विद्यार्थी हा त्या ठिकाणी कट्टर झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये देशाला हे तुम्हाला काही अडचण आली कुठला सल्ला घ्यावा वाटला तर आम्ही तुमच्याशी संपर्क करून तुम्ही आमच्याशी संपर्क ग्रुपवर फोन नंबर आहे बऱ्याच जणांनी सुरू केलेला आहे फर्स्ट इयर करायचे तर सगळ्यांना मी ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे अटकर सरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यामुळे फर्स्ट इयर वाल्यांचे आहे परंतु सेकंड इयर वाल्यांनी सुद्धा जिथे जिथे अडचण असेल सर्व्हिस ग्रुपवर आर्थिक फायदा तो होणारच आहे सेकंड इयर वाल्यांचा आर्थिक फायदा होणार आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी या बीएड डिग्रीचा फायदा करून घ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊन द्या बीएड पेक्षा बीएड मध्ये काहीतरी एक्स्ट्रा भेटलं जे तुमच्या बाळांना आणि शिकवण्यात
बीएड ठीक आहे, तर बीएड मध्ये शासकीय कॉलेजला जे काही चांगलं भेटतं ते तुमच्या वरतून विकून दिसू द्या. सर्वे देण्यासाठी भरपूर आहे, परंतु आम्हाला प्रसिद्ध झालं नुसती डिग्री नावाला काहीतरी भेटली आहे असं दिसून देऊ नका. सर्वे